नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जानेवारी 2025 याच्या दुसऱ्या भागामध्ये आपले स्वागत आहे. ओके, तर पहा, सामाजिक घडामोडीपासून आपण आता सुरुवात करतोय. पहिली बातमी आहे तर आंध्र प्रदेश सरकारने नोव्हेंबर 2024मध्ये 2 अपत्य धोरण रद्द केले. म्हणजे 2 चाइल्ड पॉलिसी आहे ना, ती कोणत्या सरकारने रद्द केली? 2 चाइल्ड पॉलिसी रद्द केली तर आंध्र प्रदेशने. याचाच अर्थ काय होता? आता 2पेक्षा जास्त अपत्य असलेली व्यक्ती आता स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक लढवू शकतात. ओके, तर बघा, राजकीय पोळी असं म्हणू शकतो आपण, किंवा राजकीय लाभ कसा घेता येईल यासाठी हे आंध्र प्रदेश सरकारने 2पेक्षा जास्त अपत्य असलेल्या व्यक्तींना आता स्थानिक स्वराज्य संस्था लढवू शकतात असं सांगितलेलं आहे. आंध्र प्रदेशमध्ये प्रजनन दर 1.5पेक्षा टोटल फर्टिलिटी रेट आहे तो कमी होत आहे असं त्यांनी कारण दिलेलं आहे. आणि 2005मध्ये हरियाणा, हिमाचल प्रदेश, मध्य प्रदेश, छत्तीसगड राज्यांनी हे धोरण रद्द केले. म्हणजे जे 2 चाइल्ड पॉलिसी धोरण होतं, लोकल सेल्फ गव्हर्नमेंटच्या इलेक्शनसाठी, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक लढवण्यासाठी जी 2 चाइल्ड पॉलिसी होती ती आता आंध्र प्रदेश राज्यानेसुद्धा रद्द केलेली आहे. न्यूजमध्ये आलं तर आंध्र प्रदेश हे राज्य लक्षात ठेवा. 1 नेशन 1 सबस्क्रिप्शन. बघा, 1 नेशन 1 सबस्क्रिप्शन आपण म्हणतो ना, कोणतं तरी एक सबस्क्रिप्शन घेतो, वेबसिरीज असेल, काय असेल, मूवीज असेल, अशा OTT प्लॅटफॉर्मवर आपण सबस्क्रिप्शन घेतो. तशाच पद्धतीनं आहे बघा, संशोधन लेख म्हणजे रिसर्च पेपर आणि नियतकालिके, मॅगझिन हे देशव्यापी उपलब्ध करण्यासाठी नोव्हेंबर 2024मध्ये 3 वर्षासाठी याची मान्यता दिलेली आहे. तर ही कोणी दिलेली आहे? तर UGCने ही योजना ही कार्यान्वित केलेली आहे. तुम्हाला रिसर्च पेपर वाचायचे असतील सगळे मॅगझिन वाचायचे असतील तर UGCने हे एक 1 नेशन 1 सबस्क्रिप्शन, म्हणजे 3 वर्षासाठी एकदाच एक सबस्क्रिप्शन घ्यायचं आणि तुम्हाला सगळे रिसर्च पेपर वगैरे नियतकालिके वाचायला मिळणार. ओके, बालविवाहमुक्त भारत अभियान, महिला बाल विकास मंत्रालयाने हे अभियान सुरू केलेलं आहे. बालविवाहमुक्त भारत अभियान कोणी सुरू केलेलं आहे? तर वुमन अँड चाइल्ड डेव्हलपमेंट मिनिस्ट्री. विभागीय सांस्कृतिक केंद्रे. बघा, सांस्कृतिक मंत्रालयाने सांस्कृतिक वारसा जतन संवर्धन करण्यासाठी देशात 7 विभागीय केंद्रे स्थापन करण्यात आलेली आहेत. तर बघा, 7 विभागीय केंद्र क्षेत्रानुसार स्थापन करण्यात आलेले आहेत. सांस्कृतिक विभाग केंद्र आहे ती. सांस्कृतिक वारसा जतन करण्यासाठी अशा प्रकारची विभागीय केंद्र स्थापन करण्यात आलेली आहेत. उत्तर विभागमध्ये पटियाला पंजाब येथे केंद्र आहे. उत्तर मध्य प्रयागराज जलावत UP. पश्चिम विभागमध्ये उदयपूर राजस्थान येथे पश्चिम विभागाचं केंद्र स्थापन करण्यात आलेलं आहे. पूर्व विभागामध्ये कोलकाता येथे, वेस्ट बेंगाल. ईशान्य विभाग दिमापूर नागालँड, ईशान्य विभाग. दक्षिण मध्य विभाग नागपूर महाराष्ट्र. दक्षिण मध्य विभाग महाराष्ट्र हे कोणत्या विभागाचं आहे? तर दक्षिण मध्य विभाग. आणि दक्षिण विभाग तंजावर तामिळनाडू. आपल्या विषय झाला तर पश्चिम विभाग उदयपूर राजस्थान आणि दक्षिण मध्य विभाग नागपूर महाराष्ट्र. नागपूर महाराष्ट्रामध्ये कोणत्या विभागाचं केंद्र आहे? तर दक्षिण मध्यचं केंद्र आहे. विभागीय सांस्कृतिक केंद्रे. त्यानंतर बघा, आयुष्यमान भारत हेल्थ इन्फ्रास्ट्रक्चर मिशन अभीम. आयुष्यमान भारत हेल्थ इन्फ्रास्ट्रक्चर मिशन APM अभीम. तर डिसेंबर 2024मध्ये आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाने PM आत्मनिर्भर स्वास्थ्य भारत योजनेचे, म्हणजे PMASB होतं, आत्मनिर्भर स्वास्थ्य भारत योजना, याचे नाव काय केले? प्रधानमंत्री आयुष्यमान भारत हेल्थ इन्फ्रास्ट्रक्चर मिशन. ही केंद्र पुरस्कृत योजना आहे. 21-22 ते 25-26 या कालावधीत ही राबवली जाणार आहे. आणि त्याचं नाव आता डिसेंबरमध्ये चेंज केलेलं आहे. बहुतेक पुढे जाऊन ह्याचा कालावधी वाढू शकतो. 64,180 कोटी आत्तापर्यंत योजनेमध्ये खर्च केलेले आहेत. तर आधी नाव काय होतं? आयुष्यमान स्वस्थ भारत योजना. आता काय केलं आहे? आयुष्यमान भारत हेल्थ इन्फ्रास्ट्रक्चर योजना मिशन असं केलं आहे. म्हणजे इन्फ्रास्ट्रक्चरवर यातून त्याचा खर्च होणार, जास्तीत जास्त इन्फ्रास्ट्रक्चर सेटअप एस्टॅब्लिश करण्यावर ह्याचा भर असणार आहे. तर कालावधी काय होता? 21-22 ते 25-26. त्यानंतर बघा, इंडिया स्किल्स रिपोर्ट 2025 VBOX या संस्थेने CII आणि AICTIच्या सहकार्याने तयार केला. कोणता? इंडिया स्किल रिपोर्ट AICTI आणि CIIच्या सहकार्याने. या रिपोर्टनुसार रोजगार क्षमतेमध्ये महाराष्ट्र राज्य प्रथम क्रमांकावर आहे. इंडिया स्किल रिपोर्टनुसार रोजगार क्षमतेमध्ये कोणतं राज्य प्रथम आहे? तर महाराष्ट्र. त्यानंतर दिल्ली, कर्नाटक आणि मग आंध्र प्रदेश हे राज्य लक्षात ठेवा. महाराष्ट्र हे रोजगार क्षमतेमध्ये प्रथम क्रमांकावर
आहे, UP नाही. हॉर्नबिल महोत्सव नागालँड. बघा या महोत्सवासाठी वेल्स आणि जपान हे अधिकृत भागीदार देश आहेत. हॉर्नबिल महोत्सव नागालँडचा स्टेट महोत्सव आहे. ओके, फेस्टिवल आहे. ओके, तर या महोत्सवासाठी 1 डिसेंबरला होतो. आय थिंक 1 डिसेंबरचा हा दरवर्षी महोत्सव असतो. या महोत्सवासाठी वेल्स, इंग्लंडमधील वेल्स, ग्रेट ब्रिटनमधला, आणि जपान हे अधिकृत हे देश काय आहेत, अधिकृत त्यांचे भागीदार आहेत. नागालँड हॉर्नबिल महोत्सव. दुबई सिम्बायोसिस विद्यापीठाने दुबई नॉलेज पार्क स्थापन केले आहे. आपलं सिम्बायोसिस विद्यापीठ त्यांनी काय केलेलं आहे, दुबई नॉलेज पार्क स्थापन केलं आहे. याचे उद्घाटन कोणी केलं आहे, एस जयशंकर यांनी. दुबई येथे नॉलेज पार्क कोणत्या विद्यापीठाने चालू केले, तर सिम्बायोसिस. गुजरात गिफ्ट सिटीमध्ये ऑस्ट्रेलियाच्या ओलोवांग विद्यापीठाने कॅम्पस सुरू केला आहे. गिफ्ट सिटीमध्ये कोणत्या विद्यापीठाने कॅम्पस सुरू केला आहे, तर ऑस्ट्रेलियाच्या ओलोवांग. जुलै 2024मध्ये डिकिन विद्यापीठ, ओके, ऑस्ट्रेलियाचेच हे डिकिन विद्यापीठ हे स्थापन करणारे पहिले विद्यापीठ होते. आता गुजरातमध्ये ऑस्ट्रेलियाचं दुसरं विद्यापीठ चालू झालेलं आहे. गिफ्ट सिटीमध्ये 2 विद्यापीठ आता ऑस्ट्रेलियाची कॅम्पस यांचा सुरू झालेला आहे. पंकज त्रिपाठी अरुणाचल रंग महोत्सव 2024चे ॲम्बॅसेडर. अरुणाचलचा जो रंग महोत्सव आहे त्याचे ॲम्बॅसेडर कोण आहेत, पंकज त्रिपाठी. अष्टलक्ष्मी महोत्सव येऊन गेलेला आहे 2-3 वेळा. ओके, नॉर्थ ईस्टच्या राज्यांवर लक्ष केंद्रित करण्यासाठी हा अष्टलक्ष्मी महोत्सव होता आणि तो महोत्सव पार पडला नवी दिल्ली येथे भारत मंडपम येथे. तेलंगणाची रैतू भरोसा योजना प्रति शेतकरी मासिक 15,000 अनुदान देणे हे वार्षिक 15,000 अनुदान देणे ह्यासाठी ही रैतू भरोसा योजना. ओके, 15K पर एनम आहे. ओके, वार्षिक अनुदान देणे तेलंगणा रैतू भरोसा योजना. पश्चिम बंगाल युनेस्कोने टॉप हेरिटेज टुरिझम डेस्टिनेशन म्हणून बंगालला मान्यता दिलेली आहे. युनेस्कोने कोणत्या राज्याला टॉप हेरिटेज टुरिझम डेस्टिनेशन म्हणून मान्यता दिली आहे, तर बंगालला. NCERT आणि गुगल असे गुगल यांनी कोणतीच भारतीय भाषांमध्ये यूट्यूब चॅनल सुरू करणार आहे. NCERT आणि गुगल काय करणार आहे, ही न्यूज वेगळी आहे. 29 भारतीय भाषांमध्ये एक यूट्यूब चॅनल सुरू करणार आहे. त्यामध्ये 1ली ते 12वीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण देणे हे महत्त्वाचं आहे. बघा, NCERT आणि गुगल 29 भारतीय भाषांमध्ये काय करणार आहे, यूट्यूब चॅनल सुरू करणार आहे. झाकीर हुसेन यांचे निधन झालेले आहे. तबलावादक आणि संगीतकार असे म्हणून प्रसिद्ध असलेले ग्रेट झाकीर हुसेन यांचं निधन झालेलं आहे. मुंबई 1951मध्ये त्यांचा जन्म झाला होता. तर फुफ्फुसाच्या लंग्स डिसीजमुळे डिसेंबर 2024ला त्यांचा मृत्यू झालेला आहे. वॉशिंग्टन येथे संगीत विषयात त्यांनी डॉक्टरेट केली होती. पंजाब घराण्याचे तबलावादक होते. कोणते, पंजाब घराण्याचे. शक्ती बँड स्थापन केला होता 1974मध्ये. त्यात त्यांना भरपूर ग्रॅमी अवॉर्ड वगैरे मिळाले होते. ओके, कर्नाटक हिंदुस्थानी संगीत. व्हाईट हाऊस USA मध्ये कला सादर करणारे पहिले संगीतकार. ओके, हिट अँड डस्टमध्ये अभिनेता. 1988मध्ये बघा, 88ला पद्मश्री, 2002ला पद्मभूषण, 2023ला पद्मविभूषण. ओके, भारतरत्न वगैरे बऱ्यापैकी सगळे पुरस्कार. आणि महत्त्वाचं म्हटलं मी तुम्हाला 4 वेळा ग्रॅमी पुरस्कार. ओके, मुंबई विद्यापीठमध्ये मानद डॉक्टरेट. ओके, 88, 2, 23ला पद्मश्री, पद्मभूषण, पद्मविभूषण आणि 4 वेळा ग्रॅमी अवॉर्ड. म्युझिकचा सर्वोत्कृष्ट अवॉर्ड असतो तो. पंजाब घराणा तबलावादक. 74ला शक्ती बँड स्थापन केले. त्या शक्ती बँडमध्ये शंकर महादेव असतील असे बरेच व्यक्ती या शक्ती बँडमध्ये सहभागी आहेत. ओके, त्यानंतर बघा पर्यावरण घडामोडी आपण बघू. व्याघ्र प्रकल्प, टायगर रिझर्व. ओके, टायगर रिझर्व प्रोजेक्ट. 56वा व्याघ्र प्रकल्प गुरु घासीदास तमोर पिंगला जो छत्तीसगड येथे आहे. ओके, हा देशातील तिसरा मोठा व्याघ्र प्रकल्प बनला आणि छत्तीसगडमधील 4था प्रकल्प. नोव्हेंबर 2024मध्ये त्याला मान्यता देण्यात आली. गुरु घासीदास तमोर पिंगला कितवा आहे, 56th. ओके, आणि हा छत्तीसगडमधील कितवा आहे, 4था आहे. 57वा बघा, त्यानंतर 57वा रातापानी व्याघ्र प्रकल्प MP. ओके, 57वा कुठला, रातापानी व्याघ्र प्रकल्प MP मधील हा 8वा व्याघ्र प्रकल्प आहे. ओके, तर एक मिनटं, ओके, तर हा जो ढोलपूर आहे, ढोलपूर करौली राजस्थानमध्ये जो आहे ना, तो ढोलपूर करौली हा 55 नाव आहे. ओके, आणि हा वीरांगणा आहे, तो वीरांगणा आहे 54वा. ओके, तर ढोलपूर करौली राजस्थान हा जो टायगर रिझर्व आहे 55वा.
ओके 54वा वीरांगणा. आपण असं जाऊया 54, 55, 56, 57 आता 57 आणि 58वा एक टायगर रिझर्वला मान्यता मिळाली आहे. एकूण 58 ओके. तो कुठला आहे बघा, माधव नॅशनल पार्क. माधव नॅशनल पार्क कुठला आहे हा, मध्य प्रदेश. ओके. तर हे असे 58 आहेत. ओके टायगर रिझर्व नॅशनल पार्क. ओके टायगर रिझर्व व्याघ्र प्रकल्प आपण 56वा गुरुघासीदास, 57वा रातपानी आणि 58वा माधव. ओके असे लक्षात ठेवा, 58वा माधव लक्षात ठेवा. रियाद सौदी अरेबियात एक UNCCD COP16 ओके 2024 या परिषदेमध्ये दुष्काळ अटलासचे अनावरण केले आहे. UNCCD COP16 झालेली आहे. कुठे झालेली आहे ती, रियाद कुठे, सौदी अरेबियामध्ये. इथे काय या परिषदेमध्ये झालं, ड्रॉट ॲटलास. ओके दुष्काळ ॲटलासचे अनावरण केलेलं आहे. आपण ॲटलास बघतो, मॅप बघतो, ओके वर्ल्ड मॅप बघतो, वर्ल्ड ॲटलास बघतो. ओके तर त्याचा ड्रॉट ॲटलास आता याचे अनावरण केले आहे. मध्य पूर्व आणि उत्तर आफ्रिका प्रदेशात पहिल्यांदाच ही आयोजित परिषद होती. UNCCDची पहिली परिषद ही कुठे झाली, आत्ता पहिल्यांदाच मध्य पूर्व आणि उत्तर आफ्रिका प्रदेशात झाली. COP17 2026 कुठे होणार आहे ही, मंगोलिया येथे ही COP17 होणार आहे. बघा फेंगल चक्रीवादळ नोव्हेंबर ते डिसेंबर 2024 बंगालचा उपसागर तमिळनाडू पॉंडिचेरी या भागात हे चक्रीवादळ आले होते. फेंगर कुठे आले होते, बंगालचा उपसागर. आपल्याला माहित होतं नोव्हेंबर डिसेंबरमध्ये आलेलं. आणि कुठे, बंगालचा उपसागर. नाव कोण दिलेलं आहे, सौदी अरेबिया. अर्थ काय होतं, स्ट्रॉंग विंड स्टॉर्म. ओके तमिळनाडू पॉंडिचेरी या भागात आलेलं होतं. बेंगालचं उपसागर महत्त्वाचं आहे आणि नाव सौदी अरेबियाने दिलं होतं, फेंगल चक्रीवादळ. क्लायमेट चेंज परफॉर्मन्स इंडेक्स ओके दरवर्षी प्रकाशित होतो. भारताचा क्रमांक हा 10 आहे. ओके 7 नोव्हेंबर 2024 हा प्रकाशित झालेला होता. ओके जर्मन वॉच आणि न्यू क्लायमेट इन्स्टिट्यूट यांनी हा प्रसिद्ध केला होता. आय थिंक एक मिनटं. ओके जर्मन वॉच आणि न्यू क्लायमेट इन्स्टिट्यूट यांनी हा प्रकाशित केला होता. पहिले 3 असतात ना ते व्हॅकंट असतात आणि तसा पाहायला गेलं तर मग भारत 7वा आहे. ओके 63 त्याच्यामध्ये भारत हा 10वा आहे. ओडिसा व युनेस्कोने 24 किनारी गावांना सुनामी रेडी म्हणून मान्यता दिलेली आहे. कोणी केलं आहे, ओडिसामधील युनेस्कोने 24 किनारी गावांना सुनामी रेडी म्हणून मान्यता दिली. ही गावे 6 किनारी जिल्ह्यांमध्ये स्थित आहेत आणि युनेस्कोने यांना सुनामी रेडी म्हणून गावांना यांना मान्यता दिलेली आहे. आंध्र प्रदेशने काय केलं आहे, कचरा कर नोव्हेंबर 2024 रद्द केला आणि त्यामुळे नागरिकांमधील आर्थिक दबाव कमी करण्याच्या उद्देशाने हा कचरा कर रद्द केला आहे. कोणी, आंध्र प्रदेश. बघा आंध्र प्रदेशने 2 चाइल्ड पॉलिसी पण रद्द केली होती आणि आता कचरा कर पण रद्द केलेला आहे. ओके तर सायन्स टेक्नॉलॉजी नेप्रिथ्रोमायसिन. ओके भारतातील पहिले स्वदेशी प्रतिजैवक बिरॅकने विकसित केलेले आहे. ओकहार्ट. बघा स्वदेशी हे प्रतिजैवक आहे. ओके भारतातील पहिले ओके यांनी विकसित केलेले आहे ओकहार्ट या कंपनीने मिकनॉफ या नावाने ते बाजारात आणलेले आहे आणि न्यूमोनियावर उपचार करण्यासाठी विकसित केलेलं आहे. ओके बायोटेक्नॉलॉजी इंडस्ट्री रिसर्च अँड असिस्टंट काउन्सिल हे दिल्लीमध्ये आहे. त्याचं बिरॅक असं म्हणतात, बायोटेक्नॉलॉजी इंडस्ट्री रिसर्च असिस्टंट काउन्सिल. ओके यांनी विकसित केलेलं आहे. ओकहार्ट या कंपनीने मिकनॉफ या नावाने ते बाजारात आणलेले पहिले स्वदेशी प्रतिजैवक आहेत. ओके आणि न्यूमोनियावर उपचार करण्यासाठी हे विकसित आहे. ओके बघा एक मिनिट. बघा IIT गुवाहाटी 10th इंडिया इंटरनॅशनल सायन्स फेस्टिवल IIT गुवाहाटी असं होते 2024 इथे हा 10वा इंडिया इंटरनॅशनल सायन्स फेस्टिवल पार पडले आहे. तर संकल्पना काय होती, ट्रान्सफॉर्मिंग इंडिया इंटू सायन्स टेक्नॉलॉजी ड्रिव्हन ग्लोबल मॅन्युफॅक्चरिंग हब ट्रान्सफॉर्म करण्यामागे इंडियाचा
ड्रिव्हन असलं पाहिजे. ईशान्य भारतात प्रथमच आयोजित केली होती, त्यामुळे IIT गुवाहाटी खूप महत्त्वाचं आहे. 10वी इंडिया इंटरनॅशनल सायन्स फेस्टिवल पहिल्यांदाच ईशान्य भागात झाला आणि तो कुठे झाला? IIT गुवाहाटीमध्ये. धारिणी पहा, हे आपण बघितलेलं होतं याच्यापूर्वी IIT मद्रासने. तर 3D मेंदू अटलास म्हणजे 3D ब्रेन, तुमचा ब्रेनचा ॲटलास. ओके, आपण मग अशी ड्रॉट ॲटलास बघितला UNCCDने केलेलं होतं. तर त्याचा 3D नकाशा ब्रेन ॲटलासचा. यामुळे मेंदूचे आजार समजणे सुलभ होणार. यामुळे जगातील सर्वात मोठा हाय रेझोल्युशन नकाशा आहे. ओके, मेंदूचा सर्वात मोठा हाय रेझोल्युशन नकाशा 3D ॲटलास कुणी बनवलेलं आहे? IIT मद्रासने. त्याचं नाव काय आहे? तर धारिणी. ओके, महत्त्वाची न्यूज आहे. स्वस्तिक उपक्रम, CSIR आणि गुरुग्राम विद्यापीठ या उपक्रमातून वैज्ञानिक प्रमाणीकरणाद्वारे पारंपरिक ज्ञानावर प्रकाश टाकणे. स्वस्तिक हे सायंटिफिकली व्हॅलिडेट ट्रॅडिशनल नॉलेज. ओके, हा स्वस्तिक उपक्रम आहे. CSIR आणि गुरुग्राम विद्यापीठ या उपक्रमातून त्यांच्या म्हणजे जे वैज्ञानिक प्रमाणिकाद्वारे पारंपरिक ज्ञानांवर, ओके, ट्रॅडिशनल तुमच्या नॉलेजवर प्रकाश टाकणे हा स्वस्तिक उपक्रमाचा भाग आहे. आणि CSIR, ओके, महत्त्वाचा, आणि गुरुग्राम विद्यापीठ यांचे हा उपक्रम आहे. कोलकाता 6 इन्स्टिट्यूट ऑफ न्यूक्लिअर फिजिक्समधील संशोधकांनी ई कोलाई हा बॅक्टेरिया माहिती आहे, या जीवाणूला गणितांच्या समस्या सोडवण्यासाठी त्याला इंजिनियर केलेलं आहे, म्हणजे त्याला तसं मॉडिफाय केलेलं आहे. कुठे? कोलकातातील संशोधकांनी ई कोलायला. ओके, IISc बेंगलोर बघा, स्ट्रॉंग ही एक लँग्वेज मॉडेल आहे. ओके, स्ट्रॉंग कोणी बनवलेलं आहे? IISc बेंगलोरनं. तर त्याचा फुल फॉर्म काय? स्ट्रिंग रिप्रेझेंटेशन ऑफ नॅनोपोर जिओमेट्री. ओके, ही एक नवीन लँग्वेज आहे. ही नवीन लँग्वेज स्ट्रिंगचं रिप्रेझेंटेशन करण्यासाठी ही एक स्ट्रिंग रिप्रेझेंटेशनची एक भाग आहे. ओके, तर IISc बेंगलोरने ही लँग्वेज तयार केलेली आहे. स्ट्रॉंग ही काय आहे? एक स्ट्रिंग रिप्रेझेंटेशन ऑफ नॅनोपोर जिओग्राफी. ओके, एक नवीन भाषा आहे. स्ट्रिंगच्या याच्यातून स्ट्रिंग असते ना आपली, स्ट्रिंग दोरा असं म्हणू शकतो, त्या स्ट्रिंगच्या ह्याच्यातून वेगवेगळ्या जॉमेट्रीमधून तुम्ही एक नवीन लँग्वेज त्यांनी तयार केली आहे IISc बेंगलोर यांनी. ओके, नोवा, ॲमेझॉनने AI मॉडेल सादर केलेलं आहे. हे ॲमेझॉनचं AI मॉडेल कुणाचं आहे? ॲमेझॉनचं नोवा. यातून व्हिडिओ निर्मिती, मजकूर, प्रतिमा तयार करणे इत्यादी गोष्टी आहेत. जेनकास्ट, गुगलने AI मॉडेल सादर केले. अचूक हवामान घेणे, वादळांसारख्या तीव्र घटनांचा अंदाज. ओके, हे जेनकास्ट गुगलने AI मॉडेल सादर केलं आहे. बघा, जेनकास्ट कोणाचं आहे? गुगल. नोवा ॲमेझॉनचं आहे. हे जेनकास्ट हे हवामानासंदर्भात आहे आणि नोवा हे तुमचं व्हिडिओ निर्मिती, इमेज त्याच्यासाठी आहे. मनोहर सप्रे व्यंगचित्रकार होते, कापड शिल्पकार होते, लेखक. यांचं निधन झालेलं आहे. मृत्यूपूर्वी त्यांनी देहदानाचा संकल्प केला होता. जन्म नांदुरा, बुलढाणा. दैनिक व नियतकालिकांसाठी व्यंगचित्रे, पॉकेट कार्टूनसाठी प्रसिद्ध होते. ओके, मनोहर सप्रे. डॉक्टर जयतीर्थ जोशी. ओके, ब्राह्मोस एरोस्पेसचे नवे प्रमुख. बघा, ब्राह्मोस एरोस्पेसचे नवे प्रमुख कोण आहेत? जयतीर्थ जोशी. 1 नोव्हेंबर 2024 नियुक्ती. अतुल दिनकर राणे यांच्या बदली आता ते जयतीर्थ जोशी हे ब्राह्मोसचे नवे प्रमुख झालेले आहेत. PSLV C-59 प्रोबा 3 मिशन. PSLV C-59 प्रोबा 3 मिशन न्यू स्पेस इंडिया. ओके, न्यू स्पेस इंडियाने काय केलं आहे? श्रीहरिकोटातून प्रोबा 3चे यशस्वी प्रक्षेपण केलेलं आहे. न्यू स्पेस इंडिया. ओके, न्यू स्पेस इंडिया ही एक विंग आहे इस्रोची. ओके, त्यांनी श्रीहरिकोटातून प्रोबा 3चे यशस्वी मिशन केले आहे. PSLV C-59 प्रोबा 3. ओके, ह्याचं प्रक्षेपक आहे PSLV C-59. सौर कोरोनाचा अभ्यास करणे, सोलर कोरोनाचा अभ्यास करणे. ESAचे IOD मिशन आहे तशाच पद्धतीचे. ओके, जगातील हे पहिले अचूक फ्लाईंग फॉर्मेशन दाखवणारे हे मिशन आहे. जगातील पहिले अचूक फ्लाईंग फॉर्मेशन दाखवणे हे त्याचं काम आहे. ओके, MOITD भारताची पहिली AI प्रयोगशाळा. AIची लॅबोरेटरी. बघा, पहिली AI लॅबोरेटरी म्हणजे काय? माय ऑर्बिटल इन्फ्रास्ट्रक्चर टेक्नॉलॉजी डेमॉन्स्ट्रेटर. MOITD ही भारताची पहिली AI लॅबोरेटरी आहे. टेक मी टू स्पेस या कंपनीने PSLV C-60 रॉकेटद्वारे प्रक्षेपित करण्याची घोषणा केलेली आहे. बघा, C-60 आपण बघितलं, PSLV C-59 आपण प्रोबा 3, C-60. आता हे काय आपण बघतोय? MOITD. ओके, टेक मी टू स्पेस या कंपनीने भारतात हे प्रक्षेपित करण्याची घोषणा केलेली आहे. ओके, आपली ही AI प्रयोगशाळा आहे. महत्त्वाच्या 2 न्यूज बघितल्या आहेत. त्यानंतर बघा, परत एकदा सायन्स टेक्नॉलॉजी आणि संरक्षण अंतरिक्ष ह्या जरा 2 घटनेकडं आपण जरा जास्त लक्ष दिलं पाहिजे. ओके, GSAT-20 पण म्हटलं जातं. हा एक तुमचा कम्युनिकेशन दळणवळण उपग्रह आहे. SpaceXच्या
फाल्कन 9 या उपग्रहाद्वारे फ्लोरिडा येथून हा प्रक्षेपित केला जाणार आहे. GTO मध्ये प्रक्षेपित केला जाणार आहे आणि स्पेस एक्स कंपनी आणि भारताचा हा पहिला संयुक्त उपक्रम आहे. फ्लोरिडातून हा प्रक्षेपित केला जाणार आहे. ओके, आपण मोस्टली GSATचे उपग्रह आहेत. ओके, किंवा जे आपले हेवी सॅटेलाईट आहेत. ओके, ते असं करून आपण फ्रेंच गायनामधून प्रक्षेपित करत होतो. पण पहिल्यांदाच आता आपण फ्लोरिडा इथून ओके इक्वेटरच्या जवळ असलेल्या भागातून आपण प्रक्षेपित करत होतो. फ्रेंच गायना आपलं एक तिथून आपण प्रक्षेपित करायचो आधी. आता हा एक फाल्कन 9 हा हेवी सॅटेलाईट आहे. ओके, हेवी सॅटेलाईट लॉन्चर आहे फाल्कन 9. ओके, ते रॉकेटद्वारे हा आणि फाल्कन 9 हा कोणाचा आहे? स्पेस एक्स कंपनी ही इलॉन मस्कची आहे. ओके, मग त्यांचा आणि इस्रोचा हा पहिलाच संयुक्त उपक्रम आहे. त्यामुळे महत्त्वाचं आहे GSAT-20 किंवा GSAT-N2. ओके, असं हे तुम्ही लक्षात ठेवू शकता. K4 क्षेपणास्त्र K4 रॉकेट नोव्हेंबर 2024 मध्ये विशाखापट्टणम येथील पाणबुडी INS अरिघातवरून हे प्रक्षेपित केलेलं आहे. संयुक्त विमोचन त्याच बघा नोव्हेंबर 2024 मध्ये भारतीय लष्कराने अहमदाबाद आणि पोरबंदर येथे मानवतावादी सहाय्य आणि आपत्ती निवारण हा सराव आयोजित केलेला आहे. संयुक्त विमोचन कोणी? भारतीय लष्कराने अहमदाबाद आणि पोरबंदर येथे. एकलव्य मंच भारतीय लष्कराने हा ऑनलाईन शिक्षण मंच सुरू केला. सैन्य अधिकाऱ्यांचे व्यावसायिक शिक्षण आणि प्रशिक्षण सुधारणे यासाठी एकलव्य मंच आहे. कोणी केलेला आहे? इंडियन आर्मीने. ओके, लष्कराने सुरू केलेला आहे. हा ऑनलाईन टीचिंग प्रोग्राम आहे. सैन्य अधिकाऱ्यांचे व्यावसायिक शिक्षण ओके आणि प्रशिक्षण सुधारणे, व्यावसायिक आणि प्रशिक्षण सुधारण्यासाठी एकलव्य मंच इंडियन आर्मीचा आहे. संयुक्त विमोचन हा सुद्धा भारतीय आर्मीचा आहे. आणि अहमदाबाद आणि पोरबंदर येथे मानवतावादी सहाय्य ओके ह्युमॅनिटेरियन हेल्प ओके असिस्टंट ओके या पद्धतीने आणि डिझास्टर रिडक्शन आपत्ती निवारण याच्या सरावासाठी हा संयुक्त विमोचन सराव आहे. त्याचबरोबर एकलव्य मंच हा व्यावसायिक शिक्षण आणि प्रशिक्षण सुधारण्यासाठी शिक्षण मंच आहे. भारत मोरोक्को संरक्षण उद्योग टाटा कंपनीने मोरोक्को येथे संरक्षण उत्पादन सुविधेची स्थापना केलेली आहे. ओके, भारत आणि मोरोक्को टाटा कंपनीने मोरोक्को येथे संरक्षण उत्पादन सुविधेची स्थापना केली आहे. अर्थ को पायलट नासाने काय केलं आहे? AI चॅटबोट विकसित केला आहे आणि त्यासाठी मायक्रोसॉफ्ट बरोबर भागीदारी केली आहे. एक AI चॅटबोट विकसित करण्यासाठी नासाने कोणावर भागीदारी केली आहे? मायक्रोसॉफ्ट. ओके, आणि अर्थ को पायलट ओके असं त्याचं नाव दिलेलं आहे. इस्रोने गगनयान क्रूज स्पेस फ्लाईट प्रोग्रामला पाठिंबा देण्यासाठी ऑस्ट्रेलियन स्पेस एजन्सीसोबत भागीदारी केली आहे. जे गगनयानचे क्रूज स्पेस फ्लाईट प्रोग्राम आहे. ओके, त्यांचा क्रूजचा स्पेस फ्लाईट प्रोग्राम आहे इस्रो. आपण गगनयान माहिती आहे पहिल्यांदा आकाशात आपले लोक जाणार आहेत. इस्रोचा प्रोग्राम आहे आपला. त्यांनी त्या पाठिंबा देण्यासाठी ऑस्ट्रेलियाच्या स्पेस एजन्सीसोबत भागीदारी केलेलं आहे. ओके, सिनबॅक्स भारतीय आर्मी आणि सिनबॅक्स नावाप्रमाणे कंबोडियन आर्मी यांचा हा पहिला सराव टेबल टॉप सराव कुठे पार पडला? कुठे आयोजित केलेला आहे? डिसेंबर 2024 मध्ये पुण्यात. सिनबॅक्स इंडिया आणि कंबोडियन लक्षात घ्या कंबोडिया. ओके, आदित्य L1 आणि प्रोब 3 या सौर संशोधनासाठी 2025 मध्ये एकत्र येणार. प्रोब 3 आपण पाहिलेला होता. ओके, न्यू स्पेस इंडिया कंपनी न्यू स्पेस एजन्सी भारताची. ओके, त्यांनी C-59द्वारे C-59द्वारे प्रक्षेपित केला होता आणि आदित्य L1 आपला प्रकाशित झालेला होता 2024 मध्ये. जो आपण अवकाशात पाठवलेलं होतं रॉकेटने. ओके, तर यांच्या सौर संशोधनासाठी 2025 मध्ये हे दोघे एकत्र येणार आहेत. कारण की प्रोब 3 सुद्धा सोलर कोरोना ओके याच्या अभ्यासासाठी गेलेला होता. आपण आता मागाशी बघितलं. आणि आदित्य L1 सुद्धा L1 पॉईंटवर लॅग्रांज प्लॉटर राहून कोरोनाचा अभ्यास करणार होता. ओके, हे आपल्याला माहिती आहे. ओके, त्यानंतर पहा पुरस्कार व पुस्तके बघा. 55वा इफ्फी महोत्सव ओके पणजी गोवा 28 नोव्हेंबर 2024 येथे पार पडला. 55वा इफ्फी महोत्सव. संकल्पना बघा यंग फिल्म मेकर्स द फ्युचर इज नाव गोल्डन द फ्युचर इज नाव ओके ह्याला गोल्डन पिकॉकचा अवॉर्ड मिळालेला आहे. ॲक्च्युली एक मिनटं 55वा इफ्फी पुरस्कार. एक मिनटं तर थोडंसं काय झालं तर हे काय करा. हे गोल्डन पिकॉक आहे ना ही एवढी संकल्पना आहे. ओके, यंग फिल्म मेकर्स द फ्युचर इज नाव. ओके, आणि हा जो गोल्डन पिकॉक पुरस्कार आहे. ओके, गोल्डन पिकॉक पुरस्कार
आणि हा आता टॉक्सिकला मिळाला आहे. लिथुआनियन मूवी आहे. लिथुआनिया हा देश आहे लिथुआना. त्याच्या टॉक्सिक हा जो मूवी आहे त्याला 55 एफी पुरस्कारचा गोल्डन पिकॉक पुरस्कार मिळाला आहे. उत्कृष्ट अभिनेता क्लेमेंट फेव्रे, ओके, फेव्रियू, फ्रान्स आहे मूवी. होली काऊ या मूवीमध्ये तिचा कार्य केल्याबद्दल क्लेमेंटला पुरस्कार मिळाला आहे. उत्कृष्ट अभिनेत्री वेस्टा मॅट्युलेटिक अँड विल्मा रॉबायटिट मूवी टॉक्सिक, ओके. टॉक्सिक हा लिथुआनियन मूवी आहे. त्याच्या ह्या 2 अभिनेत्रींना काय मिळालं आहे? सर्वोत्कृष्ट अभिनेता पुरस्कार मिळाला आहे. उत्कृष्ट दिग्दर्शक बोगडॅन मॅरासोनी रोमानियाचे आहेत. तर न्यू इयर दॅट नेवर कॉर, ओके, या मूवीच्या डायरेक्शनबद्दल त्यांना मिळालेलं आहे. आपण लक्षात ठेवायचं आहे टॉक्सिक हा लिथुआनियन मूवी आहे, त्याला गोल्डन पिकॉक अवॉर्ड मिळालेला आहे. ISCFT युनेस्को गांधी पदक मूवी क्रॉसिंग याला मिळालं आहे दिग्दर्शक लेव्हन अकिन, ओके. गांधी पदक मिळालेलं जे युनेस्कोचं ज्या कुठल्या मूवीसाठी क्रॉसिंग मूवीला त्याचा दिग्दर्शक लेव्हन अकिन. सर्वोत्कृष्ट वेबसिरीज OTT लंपन मराठी मालिका, ओके. लंपन मराठी मालिका आहे सर्वोत्कृष्ट वेबसिरीज या वेबसिरीजला मिळालेला आहे. सत्यजित रे जीवन गौरव पुरस्कार फिलिप नॉयस ऑस्ट्रेलियाचे आहेत. सत्यजित रे जीवन गौरव पुरस्कार यांना मिळालेला आहे. इंडियन फिल्म पर्सनॅलिटी ऑफ द इयर विक्रांत मेसी, ओके. विक्रांत मेसीला हा पुरस्कार मिळालेला आहे. 12th फेलसाठीचे काम केल्याबद्दल चांगल्या प्रकारे इंडियन फिल्म पर्सनॅलिटी ऑफ द इयर, ओके. माधव गाडगे आपल्याला माहिती आहे UNEPचं चॅम्पियन ऑफ द अर्थ पुरस्कार, ज्येष्ठ पर्यावरणशास्त्रज्ञ, पद्मश्री पद्मभूषण, ओके. माधव गाडगे, एक मिनटं, ओके. तर UNEPचा हा त्यांना चॅम्पियन्स ऑफ द अर्थ म्हणजे UNEPचा हायेस्ट एक ग्रीन अवॉर्ड आहे. UNEP एक मिनटं, UNEP आहे ना, UNEPचा हायेस्ट ग्रीन अवॉर्ड म्हटलं जातं, ओके. तो माधव गाडगे यांना मिळालेला आहे. चॅम्पियन ऑफ द अर्थ, ज्येष्ठ पर्यावरणशास्त्रज्ञ, पद्मश्री पद्मभूषण पुरस्कार विजेते आहेत, ओके. राष्ट्रीय पंचायत पुरस्कार महाराष्ट्राने यात 2रे स्थान मिळवले आहे. नंबर 1 ओडिसा आणि त्रिपुरा आहे. यांना 7 पुरस्कार मिळाले आहेत. महाराष्ट्राला 6 पुरस्कार मिळाले आहेत. ओडिसा आणि त्रिपुराला सर्वोत्कृष्ट 7, महाराष्ट्र 6 पुरस्कार. नानाजी देशमुख सर्वोत्तम पंचायत पुरस्कार हा प्रथम पुरस्कार मिळाला आहे. माण्याची वाडी जिल्हा सातारा, माण्याचीवाडी जिल्हा सातारा, पाटणमध्ये आहे माण्याचीवाडी, ओके. आणि त्याचबरोबर ग्राम ऊर्जा स्वराज्य विशेष पंचायत पुरस्कार, बघा हा सुद्धा पुरस्कार माण्याचीवाडीला मिळालेला आहे. कार्बन न्यूट्रल विशेष पंचायत ह्याचा प्रथम पुरस्कार मिळालेला आहे. तिन्ही प्रथम पुरस्कार दोन्ही. हे वेळा ग्रामपंचायत कुठे आहे? भंडारा येथे, ओके. वेळा भंडारा येथे याला कार्बन न्यूट्रल ग्राम ऊर्जा विशेष पंचायत पुरस्कार माण्याचीवाडीला. नानाजी देशमुख सर्वोत्कृष्ट पंचायत पुरस्कार माण्याचीवाडीला, ओके. आणि अशा प्रकारे एकूण 6 पुरस्कार जिंकून महाराष्ट्र 2ऱ्या स्थानावर आहे राष्ट्रीय पंचायत पुरस्कार 2024मध्ये. युनेस्को एशिया पॅसिफिक पुरस्कार, बघा युनेस्कोने एशिया पॅसिफिक पुरस्कार 2024मध्ये 2 स्थळांना दिलेले आहे. एक संस्था आणि एक स्थळ. तर कुठले आहे तर अबद सह्येश्वर मंदिर संवर्धन प्रकल्प तामिळनाडूचा आणि बायरामजी जिजीभाई पारसी चॅरिटेबल इन्स्टिट्यूट BJPCI ही मुंबईची आहे, ओके. यांनी एशिया पॅसिफिक पुरस्कार एक तामिळनाडूची आणि मुंबईच्या संस्थांना मिळालेला आहे. डोनाल्ड ट्रम्प टाइम पर्सन ऑफ द इयर 2024, ओके. 2री वेळ आहे, पहिल्यांदा 2016, ओके. 2023 टेलर स्विफ्ट बघितलेला आपण, ओके. ह्या व्यक्तींना मिळाला होता डोनाल्ड ट्रम्प, ओके. तर 2022 आपण व्लादिन्स्की बघितलेलं होतं, युक्रेनचे प्रेसिडेंट. त्याच्या अगोदर इलॉन मस्क 21, त्याच्या अगोदर मग जे 20ला इलेक्शन झाली होती, ओके. USची दरवेळी ज्या वर्षी USची इलेक्शन होते US प्रेसिडेन्शियल, ते प्रेसिडेन्शियल कॅन्डिडेट जो विनर असतो त्याला टाइम पर्सन ऑफ द अवॉर्ड हा मिळतो, ओके. हैदराबाद विमानतळ इनोव्हेशन अँड टेक्नॉलॉजी अँड फॅसिलिटीमध्ये पुरस्कार हा इनोव्हेशन अँड टेक्नॉलॉजीमध्ये पुरस्कार कोणाला मिळाला? हैदराबाद विमानतळाला मिळालेला आहे. व्हिक्टोरिया केअर थेलविक, बघा डेन्मार्क, व्हिक्टोरिया केअर थेलविक डेन्मार्क. मिस युनिव्हर्स 73rd झालेली आहे डेन्मार्कची, ही पहिलीच विजेती आहे डेन्मार्कची. ठिकाण मेक्सिकोमध्ये. म्हणजे मिस युनिव्हर्स 73वी स्पर्धा कोण जिंकलेली आहे? थेलविग ह्या डेन्मार्कच्या महिलेने, आणि पहिल्यांदाच एक डेन्मार्कची महिला मिस युनिव्हर्स झालेली आहे, व्हिक्टोरिया केअर थेलविग. कोल इंडिया लिमिटेड 2024चा ग्रीन इंडिया लिमिटेडला म्हणजे कोल CIL आहे कोल इंडिया लिमिटेड यांना 2024चा ग्रीन वर्ल्ड एन्व्हायरमेंट अवॉर्ड मिळालेला आहे, बघा कोल इंडियाला, ओके. ग्रीन वर्ल्ड एन्व्हायरमेंट. इंडियन केमिकल काउन्सिलचा 2024चा OPCW-X हेग पुरस्कार, इंडियन केमिकल काउन्सिलला 2024चा OPCW हेग पुरस्कार, OPCW-10 किंवा X असं म्हणू शकतो, याचा हेग पुरस्कार मिळालेला आहे इंडियन केमिकल काउन्सिलला, ओके.
OPCWला. त्यानंतर बघा फिल्मफेअर OTT अवॉर्ड 2024, फिल्मफेअरचे OTT अवॉर्ड 2024 मुंबई, नोव्हेंबर 2024 मुंबई येथे पार पडलेले आहेत. सर्वोत्तम मालिका द रेल्वेमॅन, भोपाळच्या जे गॅस दुर्घटनेसंदर्भात ही रेल्वेमॅन ही एक वेबसिरीज होती, त्यासाठी त्याला फिल्मफेअरचा OTT अवॉर्ड मिळाला आहे. सर्वोत्कृष्ट अभिनेता गगनदेव रियार, स्कॅम 2003 मधील कामासाठी गगनदेव रियारला मिळाला आहे. सर्वोत्तम अभिनेता कॉमेडी राजकुमार राव, गन्स अँड गुलाब. ओके, सर्वोत्कृष्ट अभिनेता कॉमेडी राजकुमार रावला गन्स अँड गुलाब. सर्वोत्कृष्ट अभिनेत्री ड्रामा मनीषा कोइराला हिरामंडी या मालिकेसाठी मनीषा कोइराला मिळाला आहे. सर्वोत्तम अभिनेत्री कॉमेडी गीतांजली कुलकर्णी, गुल्लक 4. ओके, गीतांजली कुलकर्णीला सर्वोत्कृष्ट अभिनेत्री कॉमेंट्री गीतांजली कुलकर्णीला गुल्लक 4 या सीझनसाठी. माय बिलव्ड लाईफ हे पुस्तक कोणाचं होतं? अमिताभ कुमार. ओके, अमिताभ कुमार यांचं माय बिलव्ड लाईफ हे पुस्तक होतं. SM कृष्णा, कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री, महाराष्ट्राचे माजी राज्यपाल. ओके, SM कृष्णा यांचे निधन झालेले आहे. महाराष्ट्र राज्याचे माजी राज्यपाल होते. 1962ला विधानसभेचे अपक्ष आमदार म्हणून आलेले होते. 72 ते 77मध्ये संसदीय कामकाज मंत्री, त्याचबरोबर 96 ते 4मध्ये कर्नाटकचे 10वे मुख्यमंत्री. त्यांच्या कार्यकाळात बेंगलोर सिलिकॉन व्हॅली म्हणून IT क्षेत्राचा विकास झाला. 4 ते 8मध्ये महाराष्ट्राचे 18वे राज्यपाल. 9 ते 12 परराष्ट्र मंत्री होते. 17ला काँग्रेसमधून BJPमध्ये प्रवेश. 2023ला राजकारणातून निवृत्ती. 2023ला पद्मभूषण पुरस्कार, बघा पद्मभूषण पुरस्कार त्यांना मिळालेला आहे आणि आत्ता निधन झालेले आहे 2023. ओके, तर 4 ते 8 ह्या कालखंडात ते महाराष्ट्राचे राज्यपाल होते. त्यानंतर बघा क्रीडा घडामोडी. डी गुकेश. ओके, डोमाराजू गुकेश हे तमिळनाडूचे व्यक्ती. ओके, तर चॅम्पियन, वर्ल्ड चेस चॅम्पियन ठरलेला आहे. 2024ची वर्ल्ड चेस चॅम्पियन त्याने जिंकलेली आहे. सिंगापूर येथे झालेली होती. चीनच्या डिंग लिटेन, ओके, याचा 7-5, 6-5 ह्या स्कोअरने पराभव करत त्याने विजेतेपद मिळवलेले होते. 18व्या वर्षी बुद्धिबळ इतिहासातील सर्वात युवा विजेता. ओके, 18 वर्ष झालेला आहे. विश्वनाथन आनंदनंतरचा दुसरा विजेता. 2023ला मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार प्राप्त डी गुकेश आणि वर्ल्ड चेस चॅम्पियन जिंकणारा दुसरा भारतीय आणि सर्वात जगातील युवा. ओके, डी गुकेश तमिळनाडूचा आहे. टाटा स्टील चेस स्पर्धा 2024 कोलकाता, नोव्हेंबर 2024. ओके, टाटा स्टील चेस स्पर्धा झाली. मॅग्नस कार्लसन याचा विजेता झालेला आहे. ओपन रॅपिड आणि ब्लिट्स या दोन्ही प्रकारात मॅग्नस कार्लसन हा विजेता ठरलेला आहे. टाटा स्टील चेस स्पर्धा झाली कोलकाता येथे. IPL लिलाव 2025 रियाद, सौदी अरेबिया येथे घेतलेला आहे, झालेला होता. ओके, सर्वात महागडा खेळाडू LSGचा लखनौ सुपर जायंट्सकडून खेळणारा ऋषभ पंत ठरलेला आहे 27 कोटीला. त्याखालोखाल श्रेयस अय्यर, पंजाब किंग्सकडून खेळणारा श्रेयस अय्यर 26.75 कोटी आणि त्यानंतर बरं KKRकडून व्यंकटेश अय्यर 23.75 कोटी. परदेशी महागडा खेळाडू गुजरात टायटन्सकडून जॉस बटलर 15.75 कोटीला आणि वैभव सूर्यवंशी हा बिहारचा आहे, सर्वात तरुण खेळाडू आहे, 13 वर्षाचा आहे. राजस्थान रॉयल्सने याला 1 कोटीला विकत घेतलेले आहे. ओके, वैभव सूर्यवंशी. मॅक्स वर्स्टॅपन सलग 4थ्यांदा F1 चॅम्पियनशिप झालेला आहे. 21, 22, 23, 24 असे वर्ष मॅक्स वर्स्टॅपन. ओके, नेदरलँडचा आहे तो. ओके, देशाचा रेडबुल या टीमकडून खेळतो. ओके, आणि बेल्जियम आहे असं नाही, रेडबुलची बेल्जियमची कंपनी आहे, पण रेडबुल ही आहे आणि नेदरलँड या देशाकडून तो मॅक्स वर्स्टॅपन खेळतो. ओके, सलग 4थ्यांदा F1चा वर्ल्ड चॅम्पियन झालेला आहे. कुश मैनिक F2 चॅम्पियनशिप जिंकणारा पहिला भारतीय. कुश मैनी, बघा कुश मैनी F2 चॅम्पियनशिप जिंकणारा भारताचा पहिला भारतीय. कुश मैनी. पहिली खो खो विश्वचषक 2025 नवी दिल्ली येथे आयोजन होणार आणि पुरुष आणि महिला प्रत्येकी 24 संघ भागीदार घेणार आहेत आणि ती पार पडलेली आहे. पुरुष आणि महिलामध्ये दोन्हीला वर्ल्ड कप हा भारताने जिंकलेला आहे. महिलांचा सुद्धा आणि पुरुषांचा सुद्धा दोन्ही वर्ल्ड कप हे भारताने जिंकलेले आहेत. हरभजन सिंग आणि सानिया मिर्झा दुबई स्पोर्ट्स काउन्सिल स्पोर्ट अँबॅसेडर स्पोर्ट्स काउन्सिलचे स्पोर्ट्स अँबॅसेडर ठरलेले आहेत. ओके, हरभजन सिंग आणि सानिया मिर्झा. ईडन गार्डन स्टँडला झुलन गोस्वामीचे नाव. ईडन गार्डनचं जे स्टेडियम आहे कोलकाताचं, त्याच्या एका स्टँडला झुलन गोस्वामी ही भारताची क्रिकेटपटू होती, महिला क्रिकेटपटू. ओके, बॉलर होती, तिला हे नाव दिलेलं आहे. इमा मॅकॉन जलतरणपटू आहे, ऑस्ट्रेलियाची. 14 ऑलिम्पिक मेडल आहेत तिच्याकडे. ओके, टोकियो ऑलिम्पिक 2020मध्ये तिने 7 पदके मिळवली होती. एमा मॅकॉन. ओके, तिने निवृत्ती घेतलेली आहे. ओके, निवृत्त झालेली आहे ती. अर्जुन एरनायसी
2800 ELO रेटिंग पार करणारा दुसरा भारतीय बुद्धिबळ खेळाडू अर्जुन एरेनाइसी, म्हणजे 2800 ELO रेटिंग पार करणारा दुसरा भारतीय खेळाडू ठरलेला आहे तो. ब्रिगेडियर राज मनचंद्रा यांचे निधन झालेले आहे. इंडियन स्क्वॅशचे ओल्ड फॉक्स म्हणून ते ओळखले जायचे, स्क्वॅशचे. ओके, तर 6 वेळा राष्ट्रीय विजेतेपद होते, अर्जुन पुरस्कार प्राप्त होते. कोण? ब्रिगेडियर राज मनचंद्रा यांचे निधन झाले. फुटबॉल वर्ल्ड कप 2030 कुठे पार पडणार आहे? स्पेन, पोर्तुगाल, मोरोको या 3 देशात पार पडणार आहेत. स्पेन, पोर्तुगाल, मोरोको. कुठे? फुटबॉल वर्ल्ड कप 2030. तर 34चा हा सौदी अरेबिया येथे पार पडणार आहे. ओके, 30चा कुठे पार पडणार आहे? स्पेन, पोर्तुगाल, मोरोको आणि 34चा सौदी अरेबिया. बजरंग पुनिया कुस्तीपटू, नाडाने 4 वर्ष बंदी घातलेली आहे. डोप नमुना देण्यास नकार दिला, त्यामुळे बजरंग पुनियानं नाडाने 4 वर्ष बंदी घातलेली आहे. ओके, तर बघू आपण. बघा इथं आपलं जानेवारी 2024 संपलेलं आहे. क्विकमध्ये आपण रिव्हिजन घेऊ. ओके, सामाजिक घडामोडीपासून आपण चालू केलेलं होतं. बघा, आंध्र प्रदेश सरकारने 2 आपत्ती धोरण रद्द केलेले आहे स्थानिक स्वराज्य संस्था असलेल्या निवडणुकांच्या संदर्भात. 1 नेशन 1 सबस्क्रिप्शन UGCची होती. बालविवाहमुक्त अभियान, महिला बालविकास होतं. विभागीय सांस्कृतिक केंद्रे 7 सांस्कृतिक केंद्रे विभागीय स्थापन करण्यात आले आहेत. पश्चिम विभाग उदयपूर राजस्थान आणि दक्षिण मध्य विभागाचं केंद्र नागपूर महाराष्ट्र. ओके, प्रधान PM आयुष्यमान भारत हेल्थ इन्फ्रास्ट्रक्चर मिशन असे नाव केलेलं आहे. कुठल्या योजनेचं? तर PM आत्मनिर्भर स्वस्थ भारत योजना, त्याचं नाव आता काय केलं आहे? अभीम, म्हणजे आयुष्यमान भारत हेल्थ इन्फ्रास्ट्रक्चर. केंद्र पुरस्कृत आहे. 21 ते 25 कालावधी आहे. इंडिया स्किल्स रिपोर्टमध्ये जो स्किल रिपोर्ट बाहेर आला त्यामध्ये रोजगार क्षमतेमध्ये महाराष्ट्र प्रथम क्रमांकावर आहे. दिल्ली 2, कर्नाटक 3. हॉर्नबिल महोत्सव नागालँडचा स्टेट महोत्सव आहे. वेल्स आणि जपान हे 2 अधिकृत भागीदार देश आहेत. दुबई नॉलेज पार्क स्थापन केलं आहे सिम्बॉयसिस विद्यापीठाने. गुजरात येथे गिफ्ट सिटीमध्ये ऑस्ट्रेलियाच्या वोलगॉंग विद्यापीठाने कॅम्पस सुरू केला आहे. त्याच अगोदर डिकिनने पण ऑस्ट्रेलियाचं विद्यापीठ आहे, त्यांनी जुलैमध्ये विद्यापीठामध्ये पहिले विद्यापीठ स्थापन केले होते. अष्टलक्ष्मी महोत्सव ईशान्य राज्यांवर केंद्र लक्षित करण्यासाठी नवी दिल्ली येथे पार पडला. तेलंगणा रैतू भरोसा योजना वार्षिक 15,000 शेतकऱ्यांना अनुदान. युनेस्कोने टॉप हेरिटेज टुरिझम डेस्टिनेशन म्हणून बेंगालला मान्यता दिली आहे. NCERT गुगल 29 भारतीय भाषांमध्ये एक यूट्यूब चॅनल सुरू करणार आहे 1ली ते 12वीच्या विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण देण्यासाठी. झाकीर हुसेन यांचे निधन झालेले आहे. तबलावादक आणि संगीतकार होते. ओके, फुफ्फुसाच्या रोगाने त्यांचं निधन झालेलं आहे डिसेंबर 15. ओके, वॉशिंग्टन येथे संगीत विषयात डॉक्टरेट घेतलेले आहे. पंजाब घराण्याचे तबलावादक. 74ला शक्ती बँड स्थापन केलं होतं. व्हाईट हाऊसमध्ये कला सादर करणारे पहिले संगीतकार. हिट अँड डस्टमध्ये अभिनेता. 88 पद्मश्री, 2002 पद्मभूषण, 2023 पद्मविभूषण, 4 वेळा ग्रॅमी, मुंबई विद्यापीठाचे मानद डॉक्टरेट. ओके, वॉशिंग्टनचे पण डॉक्टरेट मिळालेली होती. व्याघ्र प्रकल्प आपण बघितला. 54वा व्याघ्र प्रकल्प विरांगाना मध्य प्रदेश. 55वा ढोलपुल करौली राजस्थान. 56वा गुरु घासीदास समोरपिंगला छत्तीसगड देशातील 3रा मोठा छत्तीसगडमधील 4था प्रकल्प. आणि 58वा माधव नॅशनल पार्क मध्य प्रदेश. ओके, त्यानंतर बघा रियाद सौदी अरेबिया. ओके, UNCCD. ओके, कॉन्फरन्स ऑन कॉम्बॅट ऑफ डेझर्टिफिकेशन UNCCDची यांनी काय केलं आहे? रियाद इथे परिषद पार पडली. COP16 16वी. त्यांनी ड्रॉट ॲटलास तयार केलेला आहे. उत्तर आफ्रिका आणि उत्तर आफ्रिका प्रदेशात पहिल्यांदाच झाली. 17 मंगोलियात होणार आहे. फेंगल चक्रीवादळ बंगालच्या उपसागरात आले होते. तमिळनाडू पाँडिचेरी या भागात. सौदी अरेबियाने याचं नाव दिले होतं स्ट्रॉंग विंड स्टॉर्म, असा त्याचा अर्थ आहे. क्लायमेट चेंज परफॉर्मन्स इंडेक्स भारत 10व्या रँकवर आहे. ओके, 2025चा पहिले तीन हे कोणच नाही, 4था आहे तो सांगायचं झालं. 4th रँक म्हणजे तो डेन्मार्क आहे आणि तोच त्या लिस्टमध्ये तसं बघायला गेलं तर पहिला आहे. आणि भारत हा 10वा आहे, तर देशानुसार हा पण 7वा आहे. ओके, रँक सेम आहे. 2024ला आपण आपली हीच पोझिशन होती. ओके, ओडिसा युनेस्कोने 24 गावांना सुनामी रेडी म्हणून डिक्लेअर केलं आहे. कुठल्या राज्यातल्या? ओडिसा राज्यातल्या. ओके, ही गावे 6 किनारी जिल्ह्यांमध्ये स्थित आहेत. 24 गावे ही 6 जिल्ह्यांमध्ये आहेत. आंध्र प्रदेश कचरा कर रद्द केलेला आहे. नॅफ्रिथोमायसिन भारतातील पहिले स्वदेशी प्रतिजैवक. ओके, कोणी विकसित केलं आहे? मिरॅकने विकसित केलं आहे. वोकार्ट या कंपनीने मिकनाफ या नावाने ते बाजारात आणलेलं आहे न्यूमोनियावर उपचार विकसित करण्यासाठी. मिकनाफ न्यूमोनिया प्रतिजैवक आहे, पहिले स्वदेशी प्रतिजैवक आहे, बिरॅकने विकसित केलेलं आहे. ओके, बायोटेक्नॉलॉजी इंडस्ट्री रिसर्च अँड असिस्टंट काउन्सिल. ओके, बघितलेलं आहे. ओके, त्यानंतर बघा IIT गुवाहाटी पहिल्यांदाच 10th इंटरनॅशनल सायन्स फेस्टिवल IIT गुवाहाटी आयोजित केला होता. ईशान्य भारतात पहिल्यांदाच आयोजित झालेला आहे. आपल्याला मॅन्युफॅक्चरिंग हब बनवण्यासाठी
ही त्याची संकल्पना आहे. धारिणी 3D मेंदू अटलास, ओके, 3D ब्रेन अटलास, ओके, IIT मद्रासने सुरू केलेला आहे. जगातील सर्वात मोठा हाय रेझोल्युशन हा नकाशा आहे धारिणी. स्वास्तिक उपक्रम हा पारंपरिक ज्ञानावर प्रकाश टाकण्यासाठी CSIRचा आणि गुरुग्राम विद्यापीठाचा हे आहे तो काय आहे कार्यक्रम आहे. कोलकाता येथे कोलाई जीवाणूला त्यांनी एक अशा प्रकारे इंजिनियर केलेलं आहे की तो गणिताच्या समस्या सोडवू शकतो. ISC बेंगलोरने स्ट्रॉंग ही एक स्ट्रिंग रिप्रेझेंटेशनच्या माध्यमातून एक नवीन लँग्वेज चालू केलेली आहे, स्ट्रिंग रिप्रेझेंटेशनच्या माध्यमातून. ओके. नोवा ॲमेझॉन AI मॉडेल स्थापन केलं आहे. नोवा हे ॲमेझॉनचं AI मॉडेल आहे. जेनकास्ट हे गुगलचं AI मॉडेल आहे. मनोहर सप्रे यांचं निधन झाले, एक व्यंगचित्रकार होते महाराष्ट्रातील. डॉक्टर जयतीर्थ जोशी बघा अतुल दिनकर राणेंची जागा घेऊन ब्राह्मोसचे नवे एरोस्पेसचे नवे प्रमुख बनलेले आहेत जयतीर्थ जोशी. PSLV C-59 प्रोबा 3 मिशन न्यू स्पेस इंडियाने प्रक्षेपित केलं आहे. प्रोबा 3 मिशन सौर कोरोनाचा अभ्यास करण्यासाठी आणि पुढे जाऊन ते आणि आपले आदित्य एल 1 लँग्वेज बॉन्ड हे एकत्र होणार आहेत आणि एकत्र होणार म्हणजे ते एकत्ररित्या कार्य करणार आहेत. PSLV C-59 ओके. जगातील पहिले आर्थिक फ्लाइंग फॉर्मेशन दाखवणे हे मिशन आहे. MOITD भारताची माय ऑर्बिटल इन्फ्रास्ट्रक्चर टेक्नॉलॉजी डेमॉन्स्ट्रेटर या नावाने भारताची पहिली AI प्रयोगशाळा टेक मी टू स्पेस या कंपनीने PSLV C-60 या रॉकेटद्वारे प्रक्षेपित करण्याची घोषणा केलेली आहे. GSAT N2 हेवी सॅटेलाईट आहे. फाल्कन 9 या SpaceXच्या रॉकेटद्वारे आपण फ्लोरिडा इथून प्रक्षेपित करणार आहे. दळणवळण उपग्रह आहे. ओके. आणि SpaceX आणि इस्रोचा हा पहिला संयुक्त उपक्रम आहे. GSAT N2 GSAT 20. K4 क्षेपणास्त्र ओके. नोव्हेंबर 2024 विशाखापट्टणम येथील पाणबुडी INS अरिघात वरून हे प्रक्षेपित केले जाणार आहे. K4 INS अरिघात कुठे विशाखापट्टणम. संयुक्त विमोचन भारतीय लष्कराचा अहमदाबाद पोरबंदर येथे मानवतावादी सहाय्य आणि आपत्ती निवारण सराव आहे. संयुक्त विमोचन हा ह्युमॅनिटेरियन असिस्टन्स आहे, डिझास्टर रिडक्शनसाठी हा सराव आहे. एकलव्य मंच भारतीय लष्कराचाच ऑनलाईन शिक्षण मंच आहे, व्यावसायिक शिक्षण प्रशिक्षण देण्यासाठी इंडियन आर्मीचा. मोरोक्को टाटा कंपनीने मोरोक्को येथे आपले डिफेन्स प्रोडक्शन सुविधा फॅसिलिटीची स्थापना केलेली आहे. अर्थ को पायलट ओके. हे नासाचा AI चॅटबोट आहे, मायक्रोसॉफ्टसोबत त्यांनी विकसित केलेला आहे. इस्रोने गगनयानच्या क्रूज स्पेस फ्लाईट प्रोग्रामसाठी ऑस्ट्रेलियन स्पेस एजन्सीचा पाठिंबा घेऊन त्यांच्यासोबत भागीदारी केलेली आहे. आपण ऑलरेडी रशिया आणि फ्रान्सची मदत घेतलेली होती गगनयानसाठी क्रूच्या ट्रेनिंगसाठी. ओके. आता ऑस्ट्रेलियन स्पेस एजन्सीचा पाठिंबा घेतलेला आहे क्रूज स्पेस फ्लाईट प्रोग्रामला. सिनबॅक्स इंडियन आर्मी आणि कंबोडियन आर्मी यांचा पहिला पुण्यातील टेबल टॉप सराव. ओके. आदित्य एल 1 आणि प्रोब 3 एकत्र येणार आहे सौर संशोधनासाठी 2025 आपण हे पाहिलेलं होतं. ओके. त्यानंतर बघा 55वा इफ्फी पुरस्कार 55th इफ्फी पुरस्कार पणजी गोवा इथे पार पडला आहे. संकल्पना काय यंग फिल्म मेकर द फ्युचर इज नाव. गोल्डन पिकॉक पुरस्कार हा टॉक्सिक या लिथुनियन मूवीसाठी मिळालेला होता. ओके. ICFT युनेस्को गांधी पदक हा मूवी क्रॉसिंग लेव्हन अकिन यांना या दिग्दर्शकाला मिळाला होता. सर्वोत्कृष्ट वेब सिरीज लंपन मराठी मालिका होती. सर्वोत्कृष्ट वेब सिरीज गौरव सत्यजित राय जीवन गौरव पुरस्कार फिलिप नॉयस ऑस्ट्रेलियाचे आणि इंडियन फिल्म पर्सनॅलिटी इयर विक्रांत मेसी. ओके. माधव गाडगीळ युनिपीचा हायेस्ट चॅम्पियन ऑफ द अर्थ पुरस्कार हायेस्ट ग्रीन अवॉर्ड म्हटलं जातं. ओके. पद्मश्री पद्मभूषण पुरस्कार मिळालेले माधव गाडगीळ महाराष्ट्राचे. राष्ट्रीय पंचायत पुरस्कारामध्ये महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकावर आहे. ओडिशा त्रिपुरा 7 पुरस्कार पहिल्या क्रमांकावर. महाराष्ट्र 6 पुरस्कारांसह दुसऱ्या क्रमांकावर. नानाजी देशमुख सर्वोत्तम पंचायत पुरस्कार ओके हा माण्याचीवाडीला मिळालेला आहे प्रथम पुरस्कार. ग्राम ऊर्जा स्वराज्य विशेष पंचायत पुरस्कार हा सुद्धा माण्याचीवाडीला मिळाला आहे. कार्बन न्यूट्रल विशेष पंचायत प्रथम पुरस्कार हा वेळा ग्रामपंचायतीला भंडारा जिल्ह्यातील या वेळा ग्रामपंचायतीला मिळाला आहे. युनेस्को एशिया पॅसिफिक पुरस्कार अबसायेश्वर मंदिर संवर्धन प्रकल्प तमिळनाडूचा आणि बायरामजी जिजीबाई पारसी चॅरिटेबल इन्स्टिट्यूट मुंबई या दोघांना आशिया पॅसिफिक पुरस्कार मिळालेला आहे युनेस्कोचा. डोनाल्ड ट्रम्प टाइम पर्सनॅलिटी ऑफ द इयर 2024 दुसरी वेळ पहिल्यांदा 2016ला 23ला टेलर स्विफ्ट होते. हैदराबाद विमानतळाला पुरस्कार मिळाला इनोव्हेशन अँड टेक्नॉलॉजी फॅसिलिटीमध्ये. व्हिक्टोरिया केअर थेल्विक डेन्मार्कची पहिली मिस युनिव्हर्स ठरलेली आहे. 73वी मिस युनिव्हर्स स्पर्धेमध्ये डेन्मार्कची पहिली मिस युनिव्हर्स ठरलेली आहे व्हिक्टोरिया केअर थेल्विक. ओके. मेक्सिकोमध्ये मिस युनिव्हर्स स्पर्धा पार पडली. कोल इंडिया लिमिटेड 2024चा ग्रीन वर्ल्ड एन्व्हायरमेंट अवॉर्ड कोल इंडियाला मिळाला आहे. इंडियन केमिकल काउन्सिलचा OPCW हेग हा पुरस्कार मिळालेला आहे. फिल्मफेअर OTT अवॉर्ड बघा सर्वोत्तम मालिका रेल्वेमॅन लक्षात ठेवा. ओके. माय बिलेड लाईफ पुस्तक हे अमिताभ कुमारचं आहे. SM कृष्णा महाराष्ट्राचे कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल. ओके. 2004 ते 2008 महाराष्ट्राचे 18वे राज्यपाल. ओके. 4 ते 8 केलं राज्यपाल होते. 2023ला पद्मविभूषण
मिळालं होतं. 23ला राजकारणातून निवृत्ती घेतलेली होती. BJPमध्ये 17ला प्रवेश केलेला होता. त्यांचे निधन झालेले आहे. डी गुकेश वर्ल्ड चेस चॅम्पियन ठरलेले आहे. डोमाराजू गुकेश त्याचं नाव सिंगापूरमध्ये झालेली होती. चीनच्या डिंग लिटनचा पराभव केला होता. 18व्या वर्षी बुद्धिबळ इतिहासातील सर्वात युवा विजेता अश्विनाथ आनंद दुसरा. 23ला मेजर ध्यानचंद्र खेलरत्न पुरस्कार प्राप्त झालेला होता. त्याचबरोबर टाटा स्टील चेस स्पर्धा कोलकाता येथे पार पडली. मॅग्नस कार्लसन दोन्ही प्रकारात विजेता ठरला. IPL लिलाव रियाद 2025 सौदी अरेबिया येथे पार पडला. ऋषभ पंत लखनौ 27 कोटी. श्रेयस अय्यर पंजाब 26.75. व्यंकटेश अय्यर KKR 23. परदेशी म्हणलं तर जॉस बटलर गुजरातकडून 15.75 कोटी. वैभव सर्वात यंग 1.5 कोटीला. सर्वात तरुण खेळाडू 13 वर्षाचा आहे. राजस्थान रॉयल्सने त्याला घेतलेला आहे. मॅक्स वर्स्टापन सलग 4थ्या वर्षी F1चा चॅम्पियन झालेला आहे. कुश मेनू F2 चॅम्पियनशिप करणारा पहिला भारतीय. पहिला खो खो विश्वचषक पार पडला. दिल्ली येथे 24 संघ आले होते. प्रत्येकी पुरुष महिला. भारत जिंकलेला आहे वर्ल्ड चॅम्पियनशिप. त्याचबरोबर झुलन गोस्वामीचं ईडन गार्डन स्टेडियमच्या स्टँडला नाव. इमा मॅकॉन 14 ऑलिम्पिक मेडल जिंकलेली ऑस्ट्रेलियाची जलतरणपटू निवृत्त झाले आहे. टोकियो ऑलिम्पिकमध्ये तिने 7 पदकं मिळवलेली होती. अर्जुन एरनायसी 2800 रेटिंग पार करणारा दुसरा भारतीय. राजमनचंद्रा हे स्क्वॅश प्लेअर होते. यांचं निधन झालेलं आहे. फुटबॉल वर्ल्ड कप 2030 हा स्पेन, पोर्तुगाल, मोरोक्को या देशात होणार आहे. 34चा सौदी अरेबियामध्ये. बजरंग पुनिया नाडाने ह्याला 4 वर्ष बंदी घातलेले कुस्तीपट्टू होते. ओके, तर इथे जानेवारी 25 पार पडलेला आहे. आपण आता नेक्स्ट जाऊन फेब्रुवारी 2025 पाहू. ओके.